ही घ्या मोबाईल. येत असन माझी आई आता. तू काय मेंटलच काय रे? काय मेंटल आहेस का काय? म्हणजे ती बंद करा आधी लाईट. कोण मेंटल आहे? गोष्टीवरून लगेच रुसून पळते. बारीक बारीक नाही. आज 3 महिने झालं तुम्हाला काम धंदा नाही. खायचं काय माणसाने घरामध्ये? हा कोळसा खायचा का त्या चुलीतला? उपाशी तर नाही ना मेली, खातेच ना. काय खाते? खाते ना. ओ उग लाज नाही वाटत बोलायला अजिबात थोडी पण. जाऊ नको बघ. जाऊ नको नाही, मी जाणार आहे. तुम्हाला सांगायला लागले. म्हणजे आमचं ऐकायचं नाही काय? काय ऐकायचं तुमचं? हा आज इथं लय तशी बायकोची ना हाऊस मौस करावी लागते. बायको तशी ठेवावी लागते तेव्हा बायको नवऱ्याचं ऐकत असती. हा भिकाऱ्यावानी नाही ठेवायची बायकोला घरामध्ये. आणि जर बायको करायची सांभाळायची जर स्वतःमध्ये धमक नसेल ना तर लग्न करू नाही माणसाने. तेव्हा तुला म्हणले होते मग. काय नव्हते? होय मी नव्हते म्हणले. मग उपाशी राहीन. उपाशी राहायला मला वेळ लागले. पण जाऊ नको म्हणले ना मी माघारी फोन करून सांगत होतो. हा काय सांगायचं सांगा. निघाली भीती अर्ध्या रस्त्यात असन. हो तिला बी काय मला बी लय लांब लग्न कराय काय झालं तर काय नाही. इथून आरली तर या घरी ऐकाय जाते. गावातले गावात लग्नच करू नाही. कशाला माग माग चक्रा फिरत होते मग माझ्या? हा सुंदर दिसत होती. हा सुंदर दिसत होती. काय माहित पुढे जाऊन तो असं हागत मोठं तेच करशील म्हणून. होय मीच केलंय. आणि स्वतःने जर कामधंदा केला असता तर मी कशाला बोलले असते? हा कधी लागन कधी म्हातारं झाल्यावर? हा बघ आता मरायच लागली तू बिगर अन्न पाणी. मी नसते इकडे मरत. सांगते तुम्हाला. कशाला निघालीस म्हणजे? जाऊ घेऊ नको बघ. मी नाही कुणाचं ऐकायला रिकामी. काय करायचं जायचंय ना आता. तुला सांगू सांगू कटाळा आला. काय सांगण्यापेक्षा कामधंदा केला असता तर राहिले असते मनानेच. म्हण की सांगितलं असतं तर. का जाय बापू? काय नाही बसलो. लय निवांत. काय म्हणायची तेव्हा ती काय तसंच. काय तुम्हाला नाही का सांगितलं फोनवर? मला नाही बाय काय सांगितलं. मला फक्त म्हणली तू ना जशी असेल ना तशी ये. आणि दुसरं काहीच नाही म्हणली मला. तुम्हाला सांगतो आता एक काम सुटलेलं तर 2-3 महिने झालं. मोकरच म्हणते घरात हे नाही घरात ते नाही ना. आपलं तर सांगू सांगू कटाळलं भाऊ. आज ना उद्या लागणच ना. आम्ही काय बसायला आहे का तेव्हा? नाही नाही बरं आता परिस्थिती सगळ्याचीच ही आहे. सगळ्यांनाच ताण असती. तिला बी काही गोष्टी कळत नाहीत. संसारात किती हानी येतात आणि किती जातात. नाही ते आता निघाली बघा बा तुम्ही. सांगा तिला थांबत असली तर थांबवा नाही तर मग घेऊन जा. आपल्याला बी काय करता येईना. आता होत असतं जात असतं काय करायचं मग आता. आपण नाही आणि मी तर तिला ड्रेस आणलाय. मी म्हणलं आता राहीन बाय म्हणलं कमन फोन केला. ही काय तुम्ही आधी लाड केलेला बाबला आम्हाला काय आता मला माहिती बाई ती अशी करीन म्हणून. मारा हा का नाही तुझा तिकडे बघा. आपल्याला कटाळा आलाय तिला सांगू सांगू. कवर काय करावं बाया. काजल काजल मी तर नाही ऐका ना. मी तर नेणारच नाही तिला खरं. मी नेतच नसते. मी काय त्याचं नेण्यासाठी आली हे जमलं नाही. जे त्याला पंचायत तिला कुठं निघून काय करू कुठं बघते तिला. काय करते का काजल? काय नाही अजित. आई होय. अगं इथं इस्तूच इजला इथे पेटवायचा होता मला परत. मग काय मग तवा स्वयंपाक करायचा होता. पाणी आणू का तुला? आणखी आता पाणी. मग आता मला पाणी न गवय पियाला. थांब मग बस. मरणाचे भांडे होते घातलेले. काय बाया लय डोक्याला ताण आहे बाया ह्या पुरीचं. लय अवघड आहे बाबा. कसं काय करा काय नाही डोकंच बंद पडले. हागलं मुतलं गारणं नवऱ्याचं वाहिलंच की बायकोचं वाहिलंच. डोकं चिंग करत नसतं. काय चाललंय तुझं बरं आहे का? तुला तर सांगितलं की कसं आहे कसं नाही ते. कशाचं बरं आहे माझं? आता कशात काय बिघडलं? कशात काय बिघडलं म्हणजे? माझा नवरा 3 महिने झालं घरी. घरात बसून काय खायचं दोघांनी? हो काय तुला सांगते इथं उपाशी मारायची वेळ आलेली. मला काय राहायचं नाही बघ इथं. मी येणार तिकडं.
अगं पण संसारात हानी येत असते तर जात असते तर असं कसं म्हणते नाही नाही तू तशी म्हणते दोडा आम्ही एवढं कमी मग बिगर कष्ट केल्याशिवाय असतं का सांग बरं. कष्ट तर बरं कुणाला आता बी थांब. करावंच तू काय लागतं. तिथं चुलीस भाकरी कालून नव्हती करी का काय नव्हती हा आता नाही त्यांना काम मग आता लागन आजचं उद्या होत असत. मला काय माहिती नाही. माझं तर डोकं चक्रम झालं बा. अगं तुझं चक्रम होईन पण इथं माझं मी कसं घर भागवते ते मला माहिती ना. मला माझी पंचायत पडलेली आहे. असले नव्हते कडे दिवस मी कधी बघितले पहिले. अगं नव्हते बघितलं पण आता काही इलाज नाही ना त्याला. हा आई बाप लग्न करून देतात मग काय नशिबाचा काय म्हणतात जन्माचा नसतो हाम्या. हा नवरा जसं जन्माला जातो तसे आई बाप कुणाचेच जात नसते तर. तुला काय जड झाले का मग मी तुम्हाला जड कसं व्हायचा सांग. विषय नाही. टाकताल मी हे ड्रेस आणलाय बघ बरं. मला नको बाई ते ड्रेस आणि ड्रेस काय करायचंय त्याला नुसतंच यायचं दिखावपणा. काही नाही हो. लेक ना मिली ऐकाव का नांदली ऐकाव चुलीचं लाकूड चुलीला जाळावं लागत ढुसून ढुसून जाळावं लागत ती बी. तू तशी म्हणती थांब तोड नको वाकडं करू आमचं नाही ना आमच्यावर अशीच वेळ आलती मग मी तुझ्या बापाला सोडून गेले का. हा तुला कळतच कसं नाही कवर सांगाव तरी. आपलं तर डोकं चक्रम झालं बाय. नको नको झालंय आपल्या जीवाला काय करावं माहिती डोकं याड लागायचं काम झालंय. तू तसं म्हणती आणि मग मी तर इथे दिवस काढते मला कसं होत असं. अगं दिवस जात नाही मला माहिती का बळ ढकलल्यावर ढकलावं लागतो दिवस. एवढं डोक्याला टेन्शन येतंय माझ्या. अगं टेन्शन नाही तुझं व्हायलाच त्या पोराचं व्हायलंच अजून काय म्हणते त्या सुनानी तसं करायचं मग काय मला माझी मरायची बारी आली थोडा सगळ्याच्या मध्ये दमकुडी त्या सुनानी मला बोलायचं तू मला बोलायचं तुझ्या बापानी मला बोलायचं. अगं मी काय सगळ्याचं लाताचं चिंडू का हा छू म्हणलं की कुत्र्यावानी पळते हा का तर नको बाय वाटतं. तुला नाही सांगणार मग कुणाला सांगणार आई मी फक्त म्हटलं की मला तिकडे यायचंय मला इथं लय जीव तिष्ठून गेलाय फक्त एवढंच अगं म्हणलंय. तिष्ठून गेला मग मी काय सांगते की तू इथंच राहा इथंच तुझं राहण्यात कल्याण नाही तिथं काय करते तिथं भाऊ जाईत असली कुत्र्याच्या पोटची मग काय करायचं मग हा परत तुमचं लागलं की झालं मी अजून मध्ये हायच मोकळी. हा तुला एक आई आहे ना मला काय करावं तेच कळा ना. अगं मग आता काय करायचं माझं तर डोकं बंद पडलं बाय नको नको झालं बाय आपल्या त्याला डोक्याला कलई बाई साधीच नाही बाय नको आबाद झाले बाय मी. काय म्हणतात मॅडम. काय म्हणते यायचंच म्हणतील काय करावंच काय. नको येड्यावानी करू काजू. मग आता संसारात तितक्या हानी येतातच मग आता तर नाही तुला काय नाही हा? म्हणतोय होय मी बी काय बारीक नाही बसून हा. खायला काय नाही आज ना म्हणजे लागन की आता काय त्याला दमच निघा ना कामालाच जमन ती नेमकं गरीबी काय मला काय कळना. बरं नाही नाही कामाला का जाणं होय ना जाण्याचा नाही विषय पण लागलं तर माणूस जाते नसल्यावर कुठून बळच कुणाची तर जायचं. त्याच्या मागे लागून 4 रुपये कमी द्यायचं मोकार कष्ट व्हायला घालायचं. बरं नाही नाही मी काय म्हणते आपल्याला कमिशन तितकं नाही ना. हा होय जायचे काय जाऊन द्या काय करा. बरं नाही हे जर तिला नेलं ती भाऊ जाईत असली कुत्र्याच्या पुढची हा मग कसं काय करायचं सांगा बरं. गरजच नाही काय आता हा? ते काय इथं करा. आता हो काय म्हणते काय ना, ड्रेस आणलाय काय आणलाय ना तिला ड्रेस मी म्हणलं येता येता आणा बाय म्हणलं केलाय तिने फोन म्हणलं. बरं झालं तू आणला वर्ष झालं मला नवीन कपडा नाही. अयो वर्ष झालं का लग्नापासून घेतलंच नाही कशा नाक फुग येते बघितलं का. चल काय करा तुम्ही जा आम्हाला जायचंय आपल्याला सावतड्याला जायचंय फिरायला जायचंय आपल्याला. खिशात नाही आनंद बाजीराव म्हणा. तुला काय करायचे पैशाला काय कमी काम नाही म्हणून काय पैसे नाही तो येतावा उरक लवकर. ह्यांना सांग तू कामा धंद्याला जरा नीट लागायला नाही तर मी नाही राहणार. आता नाही नाही पण आता वसाची उचल घ्यायची का घ्या तुम्हीच मी नाही येणार. मग का तसलं नाही पटत मग मोकार येड्यावणी करते. बरं माझ्या काय डोक्याला साधं टेन्शन आहे का सांगा बरं हा नवऱ्याचं बरं वाईट झालं इथली इथं गावात आहे लांबून यायचं असतं तर खर्चलाच नेहमी पैसे गेले असते. मग काय झालं इथं असतं आपलं तर? उचलली पिशवी की लागलं चला त्याच्यामुळेच येड्यावणी करते ती हुशार आहे तशी. चला आवर पटापटा नट हे का पाय कुठं बी चेष्टाच करतात काय तसं करता चेष्टाच लावतात माणसाची कधी पण माणूस सिरियस बोलत असलं तरी ते चेष्टाच करतात. नको येऊ मग हा नको येऊ मग आय बस ग तुला चहा ठेवते मग
आणि ह्यांचं नको काय बाई, मला तुझा चहा गे बाया हो तुमचे भांडण काय म्हणतात ऐकू ऐकूच मला नको नको झाले. तू गप तुला मी तुला सांगायला लागले ह्यांनी जर इथून पुढे चांगला काम धंदा नाही केला आणि पैसा पाणी जर नाही कमवून दिला ना तू नाही म्हणली तरी मी तिथे येऊन राहत असते. हा माझं बी घर आहे, माझ्या मुलीला गौर घालायला नुसतं तिथं राहायला जायचंय कशाला? माझ्या बापाचं घर आहे. म्हणून तर तुझ्या बापाचं घर आहे भाऊजाईला सासरवास करायला म्हणजे नांद मोडे हा त्यांचं बी तिला नांदायचं नाही दुसऱ्याचं वाटोळ करायचं आणि बसायचं करीत. हा. चला मी काय करतो गावात जातो आणि माघार येतो पेट्रोल टाकून तेव्हा चहा प्या हिंडा घेऊन गेला नाही मी बी जाणार आहे आता लगेच. नाही तर कशाला पियता मग चहा तरी जावं लागेल. मग येऊ द्या मला बी थांबा. नाही मला चलत जायचंय. मग नाही मला येऊ दे की जाऊ आपण बोलत बोलत. बरं चला हा चला मग. गावात चहा करायची जाऊ द्या तिकडे कवा करायची आणि कवा काय. अगं कुठं चालली आई? नाही बाय नको बाय मला तुझा चहा नग काय नग जाऊ दे तिकडे. गावात चहा करायची येळाने माळ तिचं तितकंच आहे कवा तिचा रड घाणं हायच तेवढं माणसाला वाटतं जाऊ द्या मरू द्या नको बाया तू तिने तितकंच हे करायचं. आता तिने परत फोन केला ना आता येणार नाही जाणार नाही मी. मला पाय नाहीत काय? तुमच्या म्हणलं चला येते तर भाऊजाईला सासरवास करायला. नादी लागा. जाऊन तिकडं चला आपलं काही खरं थांबा मला चप्पल राहिली बाय माझी.